मराठा कुणबी जे काही प्रमाणपत्र दिलं होतं त्याचं व्हॅलिडिटी होत नाही आहे, काही रद्द केलं. असं आहे की फक्त मराठाच नाही तर राज्यामध्ये जेवढे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्या सर्वांनाच व्हॅलिडिटीची जी प्रक्रिया आहे ती लागूच आहे. ओबीसीना लागू आहे, कुणबी मराठ्यांना लागू आहे, SC ST मुनेर वारलू हे सगळं लागू आहे आणि ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ती एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे आणि ज्याच्यामधून सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते आणि पूर्तता असेल तर काय अडचण येतच नाही. पण पाहिलं ना बऱ्याच ठिकाणी काही अडचण येत नाही. आता काही ठिकाणी जर कागदपत्र नसतील तर एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतात. राजकीय जी मंडळी होते त्यांचे रद्द झाले त्याच्यावरून आक्रमक झाले. ते मला त्यातली काही अधिक मी फक्त मेरिटचं बोललेलो आहे की ज्या ठिकाणी पूर्तता कागदपत्राचे होते ते SC असो ST असो OBC असो मराठा असो कुणबी असो मुनेर वारलू असो कुठले समाज असो जिथे व्हॅलिडिटी असेल तिथे काय अडचण येत नाही. उद्योग मंत्री येऊन गेले, पुन्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की हेली प्लॅनचं काय झालं, तर पुन्हा ते म्हणतात की माहिती घेऊन सांगतो. म्हणजे काय मला वाटतं ही दिशाभूल होते आहे काहीतरी. मागच्या वेळी वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत उद्योग मंत्री असताना जो करार झालेला आहे त्याच्यामध्ये उद्योग सचिव होते, संबंधित कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी होते, त्यांच्या स्वाक्षरीने झालेला करार आहे जो रेकॉर्डवर आहे आणि त्यांचं मेमोरंडम MOU ज्याला म्हणतो ते सुद्धा शासनाच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळे काही संभ्रम असं कारणच नाही. उद्योग मंत्री असं कसं सांगतात? त्यांना विचारा, मला माहिती नाही. तिकडे वगैरे नाही त्या मला माहिती त्यांना विचारतो मी रेकॉर्डून तुम्हाला सांगतो. अशी वास्तव जी आहे की पण मुख्यमंत्र्यांनी हे घोषित स्वतः केलेलं आहे. टीव्हीवर बघा तर मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असतो. साहेब उडान पुलाचा भाग मागे कोसळला. आता रस्त्यावर 2 ठिकाणी वेगवेगळे खड्डे अक्षरशः मोठे पडले. कार गेली, कार एका टिप्पर गेला. मी आयुक्तांना विचारतो मला एक त्याची म्हणजे ऐकून आहे नेमकं कशामुळे घडलं माहिती घेतली. बँकेच्या अनुषंगानं काही ठरलंय का? बँकेचं ठरेल काय किरकोळ विषय आहे, छोटा विषय. राष्ट्रवादीच्या अनुषंगानं नव्यानं काही वाद निर्माण होताना पाहायला मिळतात. त्यांचा अंतर्गत विषय आमचा काही विषय नाही.